हॅलो फ्रेंड, तर काल मी ना लसूण खुरपायला घेतला होता. तर पूर्ण खुरपून नव्हता झाला, फक्त या पाडग्यापर्यंत, एका पाडग्यापर्यंतच खुरपून झालता माझंवाला. भरपूर बारीक तर नव्हतं बरं का, सगळं पण एकदम बारीक हलवलं आहे मी. तर ही बारीक बारीक जे दिसतं ना, तर ते मेथी आहे. लसणामध्ये थोडीशी मेथी पण टाकलेली आहे. तर आता सगळं खुरपून झालं आहे, तिथपर्यंत लावलेलं आहे. तिथून तर इथपर्यंत लावलेलं आहे. तर ना सगळं खुरपून झालं आहे. तर आता आहे ना, खुरपून झाल्यानंतर आहे ना, त्याला चुलीतली आपली राख असते ना, तर ती राख टाकायची. राख टाकले ना मग वाढतो बी आणि मोठा पण होतो लसूण आणि फुगतो पण. हॅलो फ्रेंड, तर सोनू आणि मी ना आज रानात आलेली आहे सकाळी सकाळी, कारण की आहे ना मामाची मोटर पण चालू आहे. मकाला पाणी लावलेलं आहे मामांनी. तर आहे ना ही राख घेऊन आलो आहे आम्ही रानामध्ये. भरपूर अशी राख आहे ना, चुलीतली राख सासून ठेवलेली होती. तर ती अशी लसणाला टाकायची. सोनू आधी पुढं घेऊ, ती कुणीकडे टाकी देऊ. चला पुढं घेऊ आधी, पुढं मधून नाही, कडानं कडानं. तर काल खुरपून झालं सगळा लसूण. तर आज पाणीला भरायचं आहे ना लसणाला, मग म्हटलं चला राख टाकून देऊ. दोन पाडग्यांमध्ये करेल लसूण मस्त खुरपणी झाली. तर आता राख टाकायची आहे. तर आता सोनू आणि मी राख टाकणार आहे. मस्त अशी चुलीतली किती मोठी एखादी सासून ठेवायची, म्हणजे आपण चुलीतली जी राहते ती फेकून न देता ना अशी जास्त कमी सासून ठेवायची आणि मग ती लसणाला टाकायची. खूप मजा वाटते असं खेळायला, आहे ना सोनू. मोटर पण चालू आहे तिकडं, मी तुम्हाला ते पण दाखवते. आता सगळ्या यांना टाकून घेऊ. तर इकडं मकाला पाणी पण लावले मामाने बा, कडाच्या फट्टीला पाणी आलेलं आहे इथपर्यंत. तिकडे मामा पाणी भरते, दिसले का मामा पाणी भरते. तिकडे बागापाशी मोटर चालू आहे. त्याच्यामुळे मामाने आवाज दिलता की राख घेऊन या, लसणाला पाणी लावायचं आहे. मग आम्ही घेऊन आलो. सून पाय नाही द्यायचं, बुट्ट घालून तू पाय नका. तर हे बघा सगळ्या वाफ्याला म्हणजे लसणाला आहे ना राख टाकून झालेली आहे. आणि राख टाकली ना म्हणजे जमीन आहे ना भुसभुशीत राहते आणि लसूण पण खाली पोचतो, म्हणजे त्याची कांडी पण वाढती. तर आता आहे ना मामा पाणी भरतील. हे बघा पाणी चालू आहे, मामानं पाणी भरते. काय करते, हात धुवून घ्या त्या. मस्त असं पाणी चालू सकाळी सकाळी. बरोबर पाणी भरतील आता लसणाला मामा. हॅलो फ्रेंड, तर आज आहे मित्रांनो रविवार आणि आज बनायची मित्रांनो चिकनची भाजी आणि सफेद भात. आणि अक्काची चालू आहे भाजीची तयारी. कांदा बिंदा चिरून घेतलाय वाटतं मस्त बाकी. पिल्लू तिकडे आवाज देते पाहिली. हो काय रे बड्या, सोनू काय करू राहील तुला. काय होतंय. काय चाललंय. गुचकी लागली ती, गुचकी लागू राहिली. हा 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 काय होतंय, गुचकी लागली रे पिल्लूला. चालू आहे अक्काच्या चिकनची भाजी. चिकन आधी कांदा बिंदा परता टाकायचा आहे ना. तिकडे पिल्लू चाललाय, आवाज येऊ राहिला. आज काय पिल्लू काय. तर कांदा परतू राहिलाय, कसा परतलाय बघू एकदा. नाही परतलाय वाटतं. मसाले पण वाटून घेतले, लाईट जाते आमच्याकडे. काय काय घेतलंय मसाल्यामध्ये पण आता वाटून घेतलंय. कांद्याचा मसाला, आलं, कोथिंबीर, लसूण, अद्रक घेतलं, अजून पिलूला लागत होती गुचकी मग कशी. खोबरं घेतलं, वाटून घेतले मसाल्याचा. धना पावडर, हळद, नमक घेतले. कांदा परतला तर त्याची शिजाय टाकून 2 शिट्ट्या झाल्या तर कालवण करून घ्यायचं. चांगलं मटण परतून घ्यायचं ना कांद्यात. काय म्हटली. कांद्यात आणि त्याच्यात पाणी बिणी टाकायचं. पाणी नंतर टाकायचं, परतू घेतल्याशिवाय. झाकण ठेवायचं.
इकडं गाया बिया सगळं इकडं बदलून बांधलंय. इथं चिडचिड झाली त्याच्यामुळं सगळं इकडं बांधलंय. निवांत बसत इकडं पटांगणामध्ये. आणि इकडं चालू आहे गरमागरम चुलीवरती भाकरी. आणि दादा पण शाकात आहे. थंडी वाजती म्हणे. आणि इकडं चुलीवरती गरमागरम भाकरी पण चालू आहे. झाल्या का भाकरी? हां ना. आणि अक्काच्या चिकनची पण भाजी टाकून झाली. आता उकळी आली भाजी पण होईल आणि इकडं गरमागरम भाकरी पण होईल. लगेच अर्धा 15 मिनिटामध्ये जेवायला बसायचं मग. रविवारचं मग करायचंच होतं. तर चला चालते भाकरी झटपट, भुका लागल्या. तर इकडे मसाले टाकायचे भाजीला. तर अक्का कोणते कोणते मसाले टाकणार ते सांगणार आहे. हा ना. हे कोणता आहे का ना? कोथिंबीर सगळ्या भाजीला चालतं बरं. पण हा ना, चव भारी असेल पण. गरम मसाला आहे का म्हणजे सौदा मसाला. अजून मसाले आहेच का? लय होईत नाही तर. संदनवी झटका लय दिवस ते पण त्याचे काय. तर सगळे मसाले टाकून झालेले. आणि आता चिकन शिजल्यावरती भाजीच करायची. तर चला भाजी करताना दाखवतो. मसाला कांदा मसाला थोडा परतून घेतो. हा वाटलेला आहे ना खोबरं. उकळे आले परत वरून सोडायची काही कोथिंबीर. मटण टाकून द्यायचं. थोडं पाणी उकडलेलं मटण आणि कोणतं उकडलेलं मटण सगळं चालू. तर मित्रांनो छानपैकी भाजी झालेली आहे. मला परत एकच नंबर दिसते तरी पण. स्वयंपाकीनं करून झालाय सगळा बी. आणि आम्ही सगळे पण बसलोय. आणि थोडं पोट सारखं अंधारात बसलाय तुम्ही हंगा असं उजेडात. तर आज काही एवढी थंडी नाही बरं का. पण मग हा हवेशीर पिल्लू झोपलेली आहे. बस आणू सोनूला द्या. आणू सोनू. हा कांदा लिंबू. मटणाच्या भाजीला कांदा पाहिजे. मजाच नाही का कांद्याशिवाय. चालेल मस्त असं जेवण. गाया पण सगळ्या गाया बसले. बदलून बांधले त्यांच्या. त्यांना पण गार लागत नाही एका जागेवर आदलून बदलून.